यानंतर बघूया दिवसभरातली तिसरी मोठी बातमी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे लवकरच उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार असा खळबळजनक दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलाय। मात्र अंबादास दानवेंनी हे सगळे दावे फेटाळलेत। आम्ही उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, सामंतांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले। खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची आता। म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत। थोडे दिवसात आमच्या सोबत असतील। दानवे पक्षावर येणार शिवसेनेत? मी म्हटलं ना आमच्या सोबत असू शकतात। बोलणी सुरू झाली, ते सांगायचं असतं का बोलणी सुरू झाली? अशा पद्धतीनं त्यांचं वक्तव्य फार घेण्याची गरज नाही सिरियसली। मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे आणि त्यांच्यावर रोज टीका करतो आणि म्हणून पत्रकारांनी प्रश्न त्यांना विचारला अशी मला माहिती कळाली, म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं उत्तर दिलं। पण माझ्या टीकेचा जोर आणखी वाढेल हे सांगतो। उदय सामंत भाजपात चालले एका मोठ्या गटासह, तुम्हाला माहिती आहे का? हे तुम्हाला माहिती आहे का? डाऊसमध्ये काय चर्चा झाली माहिती आहे का? ती प्रोसेस सुरू झाली आहे का? ती प्रोसेस सुरू झाली? अंबादास दानवेंचं कशाला तुम्ही नाव घेता? अंबादास दानवे कडवट शिवसैनिक आहे। अंबादास दानवे आयुष्यभर एका पक्षात राहिलेले आहेत। अंबादास दानवे यांनी 3-4 पक्ष बदललेले नाहीत। जिथे सत्ता तिथे ते गेले नाहीत। अंबादास दानवे आमचे सहकारी आहेत। अंबादास दानवे किंवा उबाटाचे अनेक नेते हे उबाटामध्ये राहण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। अनेक पक्षाकडे अनेक लोक जात आहेत, कदाचित त्याच पद्धतीने हे यांच्याकडे गेले असावे आणि म्हणून काय जे काही प्रोसेस होईल ते त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील।